नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील रामटेक येथे पोलिसांनी रेती माफियांवर मोठी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 3,48,95,हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाई 77 ब्रास अवैध रेती आणि 7 वाहने जप्त करण्यात आली असून 7 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। नागपूर ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती तस्करी विरोधात मोठा आघात करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली। उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक, पोलीस स्टेशन रामटेक आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकांनी विविध ठिकाणी नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करत मोहीम राबविली। तुमसर रामटेक मार्गावर राखी तलावाजवळ नाकाबंदी दरम्यान 2 वाहने पकडण्यात आली। या वाहनातून 27 ब्रास अवैध रेती जप्त करण्यात आली असून याची किंमत अंदाजे 1,35,35,000 रुपयांचा मुद्देमाल एकूण हस्तगत करण्यात आलाय। त्यानंतर नगरधन फाटा, राखी तलाव परिसर आणि शीतलवाडी येथे सखोल तपासणी करत पोलिसांनी 4 मोठी वाहने ताब्यात घेतली। या वाहनांमधून 40 ब्रास रेती जप्त करण्यात आली असून 2,02,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले। याशिवाय रामटेक पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत एक टिप्पर पकडत 10 ब्रास रेती आणि 35,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या संपूर्ण कार्यवाहीत एकूण 7 गुन्हे नोंदविण्यात आले असून आरोपी विरुद्ध विविध कायद्यांनुसार कारवाई सुरू आहे। या धडाकेबाज ऑपरेशनमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे। अवैध रेती तस्करीवर पोलिसांनी घेतलेली ही कडक भूमिका परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे।